हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आपण ड्रग इन्स्पेक्टरची बॅच स्टार्ट केली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आज बॅचचा जो डे आहे तो डे आहे 3rd। याच्या आधी मित्रांनो, आपण फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन वरती डे 1 आणि डे 2 वर व्हिडिओ लेक्चर बनवलेले आहेत। तर तुम्ही मित्रांनो ते बघितलेले नसतील तर ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, ही सिलेबस कॉपी आहे ड्रग इन्स्पेक्टरची। यामध्ये पॉइंट बघा, फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन यावरती आपला डे 3rd चा लेक्चर आहे। तर मित्रांनो, आपण बघू की आपण डे 1st मध्ये काय काय डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, एज, बॉडी वेट, बॉडी सरफेस एरिया, सेक्स हे जे पॉइंट होते मित्रांनो, आपण डे 1st मध्ये डिस्कस केलेले आहेत की हे जे आहेत हे फॅक्टर मॉडिफिकेशन ऑफ ड्रग ऍक्शन वर कसे अफेक्ट करतात हे आपण डिस्कस केलेले आहे ऑलरेडी। आणि मित्रांनो, डे 2nd मध्ये आपण बघितलेलं होतं की रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, सायकोलॉजिकल फॅक्टर, इम्युनॉलॉजिकल फॅक्टर, पॅथॉलॉजिकल फॅक्टर आणि फार्माकोजेनेटिक फॅक्टर हे जे फॅक्टर आहेत मित्रांनो, ते कसा ड्रगच्या रिस्पॉन्सला अल्टर करतात किंवा मॉडिफाय करतात आणि त्याचे एक्झाम्पल आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आता डे 3rd च्या लेक्चर मध्ये बघणार आहेत टॉलरन्स। आता मित्रांनो, या टॉलरन्स मध्ये एखादा ड्रग आपण रिपीटेडली ज्यावेळेस एखाद्या पेशंटला इंजेक्ट करू तर तो इफेक्ट कसा दाखवणार आणि टॉलरन्स हे कशा टाइपचे टाइप असतात, कंजेटाइल असेल, ॲक्वायर्ड असेल, क्रॉस टॉलरन्स असेल। आणि मित्रांनो, हा सेकंड जो 12th नंबरचा पॉइंट आहे हे पण टॉलरन्स मध्ये इन्क्लूड होतो, टॅकिफ्लॅक्सिस। हे पण आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत मित्रांनो। तर चला स्टार्ट करू आपण व्हिडिओ। तर हे जे दिसत आहे मित्रांनो, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले पॉइंट आहेत। आणि मित्रांनो, हे जे पीडीएफ आहेत ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। तर आपण स्टार्ट करू टॉलरन्स। इथे बघा, टॉलरन्स इज ए डिक्रीज इन अ रिस्पॉन्स टू द ड्रग दॅट यूज रिपीटेडली। म्हणजेच मित्रांनो, एखादा ड्रग तुम्ही रिपीटेडली एक पेशंटला ऍडमिनिस्ट्रेट करत असाल, लॉंगर थेरपी असेल, तर त्या पेशंटला जो ड्रगचा रिस्पॉन्स भेटणार आहे मित्रांनो, जो पहिल्या डेला भेटला तो नंतर कमी कमी होत जाणार आहे, राईट। जर समजा मित्रांनो, पेशंटला आपण फर्स्ट डेला त्याची थेरपी ज्यावेळेस स्टार्ट केली, ज्यावेळेस 100 mg आपण डोस दिला, 100 mg डोस दिला आणि सपोज त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला, जो की 100 mg मध्ये सेम रिस्पॉन्स भेटतो फर्स्ट डेला। नंतर मित्रांनो, एक थोडे दिवस झाले रिपीटेड डोस दिला, तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो, त्याला इफेक्ट भेटणार नाहीये त्या पर्टिक्युलर ड्रगचा। तर त्या सिच्युएशन मध्ये मित्रांनो, त्या पेशंटला टॉलरन्स तयार झाला त्या ड्रग बद्दल। तर त्यावेळेस मित्रांनो, आपल्याला तो जो ड्रग आहे तो 15 mg ऍडमिनिस्ट्रेट करावा लागेल, मीन्स डोस वाढवावा लागेल मित्रांनो। तर ते जे इफेक्ट होणार आहे ते चेंजेस ते इन्क्लूड होतं मित्रांनो टॉलरन्स मध्ये। आता इथे बघा, टॉलरन्स इज सेड टू डेव्हलप इफ द इफेक्ट ऑफ ए ड्रग डिमिनिश्ड व्हेन इट गिवन रिपीटेडली, so that longer doses are required to produce the same therapeutic effect। म्हणजे मित्रांनो, एखादा ड्रग कंटिन्युअसली दिला तर त्या ड्रगचा इफेक्ट जो होणार आहे तो डिमोलिश होणार आहे, म्हणजे नाहीसा होणार आहे। तर त्यावेळेस मित्रांनो, सेम इफेक्ट आपल्याला पाहिजे असेल तर त्यावेळेस त्या ड्रगचा डोस इन्क्रीज करावा लागेल किंवा लॉंगर डोस द्यावा लागेल सेम थेरapeutic इफेक्ट साठी। म्हणजे 100 mg मध्ये जो इफेक्ट आपल्याला भेटत होता तो डोस इन्क्रीज करून 500 mg मध्ये भेटणार आहे, म्हणजे डोस इन्क्रीज करावा लागणार आहे, पण इफेक्ट जो असणार आहे तो सेमच राहणार आहे मित्रांनो। आणि नंतर बघू मित्रांनो, टॉलरन्स मे बी नॅचरल एक्झिस्टिंग फ्रॉम बर्थ विच इज कॉल्ड ॲज कंजेनिटल। तर मित्रांनो, जे टॉलरन्स असणार आहे ते म्हणजे जन्मता काही पेशंट मध्ये टॉलरन्स असतो, तर त्या टॉलरन्सला काय म्हणणार मित्रांनो, कॉन्जेनिटल टॉलरन्स। आणि दुसरं कोणतं असणार आहे, इट मे बी ऑकर लेटर इन लाईफ बाय कॉन्स्टंट यूज ऑफ ड्रग। म्हणजे काही टॉलरन्स बर्थ म्हणजे जन्मताच असणार आहेत आणि काही टॉलरन्स मित्रांनो तुमच्या ड्रगच्या यूज वर असणार आहेत। म्हणजे तुम्ही एखादा ड्रग रेग्युलरली घेत असाल तर त्या ड्रगच्या यूज मुळे
तो टॉलरन्स तयार होणार आहे. तर यामध्ये आपण मित्रांनो हे पॉइंट डिस्कस करणार आहेत. एक असेल कॉन्जेनायटल टॉलरन्स, दुसरा असेल मित्रांनो ॲक्वायर्ड टॉलरन्स आणि थर्ड असणार आहे ॲक्यूट टॉलरन्स म्हणजेच टॅकिफ्लेक्सिस पण याला म्हणतात. आणि मित्रांनो फोर्थ पॉइंट जे असणार आहे तो कोणता असणार आहे, क्रॉस टॉलरन्स. मित्रांनो हे टॉलरन्स जे असतो ते खूप इम्पॉर्टंट आहे एखाद्या ड्रगचा रिस्पॉन्ससाठी. हा जो टॉलरन्स फॅक्टर आहे तो काय करतो मित्रांनो, मॉडिफाय करतो, अल्टर करतो ड्रग रिस्पॉन्स किंवा त्याची मोड ऑफ ऍक्शन जे आहे वे तो चेंज होणार आहे. राईट. तर इथे मित्रांनो आपण बघू कॉन्जेनायटल टॉलरन्स. आता कॉन्जेनायटल टॉलरन्स हे बर्थ पासून असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बघूत आपण सर्टन पेसीज ऑफ एनिमल लाईक रॅबिट्स आर टॉलरंट टू द लार्ज डोसेस ऑफ ॲट्रॉपिन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲट्रॉपिन इस्ट्रेज इन द लिव्हर विच डिस्ट्रॉय ॲट्रॉपिन फास्ट. तर मित्रांनो काही पेशीज मध्ये काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण ॲट्रॉपिन हा ड्रग इंजेक्ट करू तर रॅबिट सारख्या पेशीच्या लिव्हर मध्ये मित्रांनो ॲट्रॉपिन इस्ट्रेज प्रेझेंट असतो आणि तो काय करतो मित्रांनो, ॲट्रॉपिनला डिस्ट्रॉय करतो. म्हणजे ॲट्रॉपिनची ऍक्शन त्या पेशीज मध्ये दिसणार आहे का, नाही दिसणार. तो डिस्ट्रॉय होणार आहे फास्ट. राईट. हा एक एक्झाम्पल आहे. आणि नंतर मित्रा इन मॅन्स द नेग्रोस आर द टॉलरंट टू द मेडिएट्रिक ऍक्शन ऑफ सिम्पॅथोमायमॅटिक लाईक इफेंड्रिन. तर मित्रांनो नेग्रोस म्हणजे काय मित्रांनो, ब्लॅक पेशीज जे ब्लॅक पर्सन जे असतात लाईक साऊथ आफ्रिकेचे लोक असतील किंवा तुम्ही वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे प्लेयर तर माहितीच आहे. तर त्यांच्यामध्ये मित्रांनो हा डिफेक्ट बघितला जातो. म्हणजेच हा टॉलरंट असतात या ड्रगला. आता म्हणजे कॅरिबियन प्लेयर जे असतील तर त्यांना जर मित्रांनो जर सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग इंजेक्ट केला कोणत्या इफेक्टसाठी, मेडिएट्रिक ऍक्शनसाठी, तर ते त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह असणार आहे का, इफेक्टिव्ह नसणार आहे. कारण त्यांच्यामध्ये कॉन्जेनायटल टॉलरन्स ऑलरेडी प्रेझेंट आहे. म्हणजे त्यांच्या बर्थ पासूनच तो टॉलरन्स त्यांच्यामध्ये आहे. तर ड्रगचा रिस्पॉन्स पेस म्हणजे त्या इन्व्हायरमेंटल चेंजेस असतील तिथले याच्यावर पण डिफेक्ट आहे आणि मॉडिफाय होतो ड्रग ऍक्शन. आता नंतरचा पॉइंट मित्रांनो बघू ॲक्वायर्ड टॉलरन्स. म्हणजे ॲक्वायर्ड टॉलरन्स मीन्स इन शॉर्ट आपण ड्रगचा ज्यावेळेस रिपीटेडली यूज करतो त्यावेळेस जो टॉलरन्स तयार होतो त्याला ॲक्वायर्ड टॉलरन्स असं म्हणतात. इथे बघू repeated administration or consumption of a drug result in slow development of resistance to its effect. Due to this, to achieve same therapeutic response, it is essential to increase dose of a drug. This phenomena termed as acquired tolerance. मी जे तुम्हाला आता एक्सप्लेन केलेले तेच आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही रिपीटेड ऍडमिनिस्ट्रेट करला किंवा कंझ्युम करताल ड्रग तर त्यावेळेस काय होतं, स्लो डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ इट्स इफेक्ट. त्याचा काय होणार आहे, इफेक्ट हा स्लो होणार आहे. ड्यू टू दिस अचीव सेम थेरॅप्युटिक रिस्पॉन्स इट इसेन्शियल टू इन्क्रीज डोस ऑफ ड्रग. तुम्हाला सेम इफेक्ट जर पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ड्रगचा डोस इन्क्रीज करावा लागणार आहे मित्रांनो. नंतरचा पॉइंट बघू मित्रांनो. This form of tolerance produced by a drug like morphine, cocaine, heroin, alcohol, nicotine आणि बार्बिट्युरेट. तर मित्रांनो आता ह्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. हे सगळे नार्कोटिक ड्रग आहेत किंवा ओपॉइड ड्रग आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कोणी टोबॅको वगैरे जे कंझ्युम करतात किंवा अल्कोहोल जे घेतात लोक, तर त्या लोकांमध्ये काय होतं मित्रांनो, त्यांच्यामध्ये काय होतं, पहिल्या दिवशी जो इफेक्ट भेटणार आहे तो खूप हाय असतो. म्हणजे खूप कमी डोसेस मध्ये हाय होतो. पण ते रेग्युलर ज्यावेळेस तो घेत राहतात अल्कोहोल किंवा मॉर्फिन असेल, कोकीन असेल, तर त्याचा इफेक्ट कमी कमी होत जातो मित्रांनो. तो टॉलरन्स त्यांच्या बॉडीमध्ये ॲक्वायर्ड होतो. राईट. आणि हे एक्झाम्पल ॲक्वायर्ड टॉलरन्स आहे. नंतरचा पॉइंट बघू मित्रांनो. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्वायर्ड
टॉलरन्स. तर हे मित्रांनो ॲक्वायर्ड टॉलरन्स जे असतो त्याच्यासाठी कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. तर इथे बघा, फर्स्ट पुअर ॲब्सॉर्प्शन of a drug from the gut whereby it's excreted before sufficient quantity reaches to the site of action. तर यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण समजा एखादी टॅबलेट घेतलो तर ती मध्ये GIT मध्ये जाणार आहे, पण तिथून काय होणार आहे मित्रांनो, त्याचं ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे ते व्यवस्थित होणार नाहीये, म्हणजे ते सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये व्यवस्थित जाणार नाहीये, म्हणजे त्याच्या साइट ऑफ ऍक्शन वरती, त्याच्या रिसेप्टर वरती अमाऊंट ऑफ ड्रग व्यवस्थित जाणार नाहीये. तर त्यामुळे काय होणार मित्रांनो, त्याच्यामध्ये ड्रग टॉलरन्स तयार होतो आणि त्या ड्रग टॉलरन्सला काय म्हणतात मित्रांनो, सुडो टॉलरन्स. राईट, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यावर मित्रांनो क्वेश्चन विचारू शकतात. नंतर बघा, क्रोनिक अल्कोहोल हु डेव्हलप्स ए थिकन्ड गट म्युकोसा कॅन बी टॉलरेट लार्ज अमाऊंट ऑफ अल्कोहोल. तर मित्रांनो मी अल्कोहोलचं तुम्हाला खूप वेळा एक्झाम्पल दिलेले, तर ते का होतं, तर त्या पेशंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, अल्कोहोल कंझ्युम करणाऱ्या लोकांमध्ये थिक होतं, त्यांचा गट म्युकोसा जो आहे मित्रांनो तो थिक होतो. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, ते ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे अल्कोहोल ते व्यवस्थित होत नाहीये, म्हणून मित्रांनो त्यांना नंतरच्या वेळेस लार्ज म्हणजे जास्त अमाऊंट त्या ड्रगचा असेल किंवा अल्कोहोलचा लागणार आहे मित्रांनो. आणि ड्रगच्या बाबतीत पण तसंच होतं, एखादा ड्रग जर आधी जास्त ऍब्सॉर्प्शन होत असेल, नंतर तो रिप्युटेड घेतल्यामुळे ऍब्सॉर्प्शन त्याचं कमी होतं आणि मित्रांनो त्यामुळे काय होणार आहे, त्याची रिक्वायरमेंट जी आहे डोसची ती जास्त लागणार आहे. म्हणजे जास्त डोस जर आपण इंजेक्ट केला किंवा टॅबलेट जास्त घेतल्या तर त्याचं ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे अमाऊंट ते जास्त होईल आणि इफेक्ट भेटेल मित्रांनो. याच्यामध्ये आता सेकंड पॉइंट आहे, रॅपिड एक्सक्रीशन ऑफ द ड्रग बिफोर इट्स ऍब्सॉर्ब्ड मे ऑकर इन अ पेशंट सफरिंग फ्रॉम पर्सिस्टंट डायरिया डिसेंट्री. दिस इज ऑल्सो टाइप ऑफ सुडो टॉलरन्स बट इज ट्रान्सिएंट. म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा ड्रग जर आपण पेशंटला दिला ओरल रूटने, तर त्यावेळेस काय होणार आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये जर डायरिया कंडिशन असेल, त्या पेशंटला डायरिया असेल, तर तो ड्रग एक्सक्रीट होऊन जाणार आहे. राईट, तर त्यावेळेस तो ड्रग ऍब्सॉर्ब होणार आहे का एक्सक्रीट झाल्यामुळे, नाही होणार आहे. म्हणजे ऍब्सॉर्प्शन व्हायच्या आधीच तो ड्रग एक्सक्रीशन झाला तर त्यावेळेस तो टॉलरन्स मध्ये येतो. पण हे मित्रांनो कसं असणार आहे, पर्टिक्युलर टाइम साठी असणार आहे, कंटिन्यू तर डायरिया राहणार नाहीये पेशंटला. राईट, तर त्यामुळे याला ट्रान्सिट असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा मित्रांनो, रॅपिड डिटॉक्सिफिकेशन ऑफ द ड्रग ऑकर इन द बॉडी. दिस कॅपॅसिटी मे बी कॉन्जेनिटल और acquired. Habitual barbiturate user develop the capacity to detoxify barbiturates at the faster rate and this lead to the acquired true tolerance. तर मित्रांनो आता ट्रू टॉलरन्स मध्ये काय होतं, म्हणजे रॅपिड डिटॉक्सिफिकेशन होतं ड्रगचं. एखाद्या बॉडीमध्ये समजा एखाद्या पेशंटच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, रॅपिड डिटॉक्सिफिकेशन ऑकर ऑफ द ड्रग. तर ह्याच्या एक्झाम्पल जर इथे बघितलं तर इथे बार्बिट्युरेटचा एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या टॉलरन्सला काय म्हणणार मित्रांनो, ट्रू टॉलरन्स. नंतर आपण मित्रांनो आता हे फॅक्टर बघितलेत, कशाचे बघितले, फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्वायर्ड टॉलरन्स. तर मित्रांनो आता नेक्स्ट जो टॉलरन्सचा पॉइंट बघणार आहेत त्याला ॲक्यूट टॉलरन्स असं म्हणतात आणि त्याला टॅकिफ्लेक्सिस असं पण म्हणतात. आता ॲक्यूट टॉलरन्स काय करणार आहे, हे पण ड्रगची जे ऍक्शन आहे, ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे त्याला अल्टर किंवा मॉडिफाय करणार आहेत मित्रांनो. तर इथे बघू, टॅकिफ्लेक्सिस डेव्हलप रॅपिडली इन कॉन्ट्रास्ट टू द टॉलरन्स. तर मित्रांनो आता टॉलरन्सचाच टाइप आहे ॲक्यूट टॉलरन्सचा, पण याच्यामध्ये जर आपण डिफरन्स बघायचं गेलं की टॅकिफ्लेक्सिस म्हणजे काय असणार आहे, तर ते एक असणार आहे मित्रांनो, हे डेव्हलप होणार आहे रॅपिडली, क्विक, त्याच्यामुळे त्याला ॲक्यूट म्हणलेलं आहे. बघा, ॲक्यूट म्हणजे क्विक डेव्हलप होणार आहे. आणि मित्रांनो जे टॉलरन्स असतो ती काय असणार आहे,
original effect can be obtained by increasing the dose which not possible in tachyphylaxis. म्हणजे काय मित्रांनो, टॉलरन्स मध्ये तुम्हाला डोस वाढवावा लागणार आहे, पण ॲक्यूट मध्ये तसं होत नाही. It is an acute development of tolerance to the rapid and repeated administration of a drug without time interval. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखादा रॅपिड म्हणजे एक ॲक्यूट टॉलरन्स जे असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये काय होणार आहे, टाइम इंटरवल नसणार आहे. राईट, एखादा ड्रग आपण रिपीटेड ऍडमिनिस्ट्रेट केलो आणि त्याच्यामध्ये टाइम इंटरवल जर नसेल तर त्यावेळेस होणार आहे मित्रांनो ॲक्यूट टॉलरन्स. इथे बघा नेक्स्ट पॉइंट, दिस फिनॉमिना प्रोबेबली ऑकर्स ड्यू टू ए ट्रान्सिट सिच्युएशन ऑफ द सेल रिसेप्टर विथ द ड्रग. एक्झाम्पल इथे बघा, इफेंड्रिन ऑन द रिपीटेड इंट्रावेनस डोसेस इन शॉर्ट इंटरवल elicit smaller and smaller hypertensive response on the blood pressure in the anesthetized animal. तर हे एक्झाम्पल दिलेलं एक. आणि नंतर बघा मित्रांनो, इफ अन ॲडिक्वेट टाइम इंटरवल इज अलोड टॅकिफ्लायसिस डज नॉट ऑकर विथ इफेंड्रिन. म्हणजे मित्रांनो, टाइम इंटरवल जर तुम्ही व्यवस्थित एक पेशंटला इंजेक्ट करणारा मेंटेन केला तर त्यावेळेस मित्रांनो ॲक्यूट टॉलरन्स ऑकर होत नाहीये. तर ते ॲक्यूट टॉलरन्स कधी ऑकर होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही टाइम इंटरवल पर्टिक्युलर ठेवत नसताल तर त्यावेळेस टॅकिफ्लॅक्सिस ऑकर होतो. आणि मित्रांनो इथे एक्झाम्पल आणखीन एक दिले, टायरामाइन. टॅकिफ्लॅक्सिस ऑल्सो ऑकर टू द हायपरटेन्सिव्ह ऍक्शन ऑफ टायरामाइन. नंतरचा पॉइंट बघू मित्रांनो आता, क्रॉस टॉलरन्स. तर मित्रांनो, या क्रॉस टॉलरन्स मध्ये ऑलरेडी ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले. आणि मित्रांनो, हे जे पॉइंट आपण डिस्कस करत आहे डे 1, डे 2 आणि डे 3 मध्ये, तर ह्या पॉइंटवर मित्रांनो जेवढेही पॉसिबल MCQ क्वेश्चन असतील तर हा पॉइंट आपण कंप्लीट केला तर त्यावरचा तो स्पेशल व्हिडिओ येईल. आणि मित्रांनो याचे नोट्स पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. तर इथे बघा, क्रॉस टॉलरन्स. This is a type of acquired tolerance developed as a result of repeated use of a drug which is manifested also toward the other drug closely related chemically or related to their pharmacological action. तर मित्रांनो, याला सिंपल मध्ये आपण समजायचं असं बघितलं तर, ज्यावेळेस मित्रांनो एखादा ड्रगचा ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन बघितलं तर सेम टाईपचे ड्रग असतात. राईट, एक सेम ग्रुपचे ड्रग असतात. तर ज्यावेळेस मित्रांनो समजा एक ड्रग तुम्ही रिपीटेड घेतला, राईट, एक ड्रग रिपीटेड घेतला आणि त्या ड्रगचा तुम्हाला टॉलरन्स तयार झाला तुमच्या बॉडीला, तर मित्रांनो त्या ग्रुप मधला दुसरा ड्रग जर तुम्हाला पेशंटला इंजेक्ट केला तर त्याचा पण ऑटोमॅटिक टॉलरन्स तयार होणार आहे. त्या सिच्युएशनला मित्रांनो क्रॉस टॉलरन्स असं म्हणतात. सेम ग्रुपच्या ड्रगला तुम्ही सेम ग्रुपचा कोणता पण एक ड्रग तुम्ही पेशंटला इंजेक्ट केला आणि त्या ड्रगचा रिपीटेड डोसमुळे टॉलरन्स तयार झाला आणि नंतर त्या ग्रुप मधला कोणता दुसरा पण ड्रग ऍडमिनिस्ट्रेट जर पेशंटला केला तर त्याचा पण ऑटोमॅटिक टॉलरन्स तयार होणार आहे. आणि त्या टॉलरन्सला मित्रांनो क्रॉस टॉलरन्स असं म्हणतात. आणि या टॉलरन्समुळे ड्रगची ऍक्शनला अल्टर होतं किंवा मॉडिफाय होते. राईट, आणि ते जे ग्रुप असणार ते मित्रांनो केमिकली रिलेटेड जे ड्रग असणार त्यामध्येच. इफ अन इंडिव्हिज्युअल इनिशियली डेव्हलप्स टॉलरन्स टू द ड्रग बिलॉंगिंग टू द पर्टिक्युलर ग्रुप, ही शो द टॉलरन्स टू अदर ड्रग बिलॉंग टू द सेम ग्रुप. हाच पॉइंट मी आता मराठीमध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. नंतरचा पॉइंट बघा मित्रांनो, इथे एक्झाम्पल दिलेले आहे. पर्सन्स टॉलरंट टू द वॅसोडायलेटर इफेक्ट ऑफ नायट्रोग्लिसरीन आर ऑल्सो रेजिस्टंट टू द अदर नायट्रेट अँड नायट्राइट्स. तर मित्रांनो, ज्यावेळेस आता पेशंटला जर नायट्रोग्लिसरीन इंजेक्ट केलाय आणि तो रिपीटेडली दिलाय तर नायट्रोग्लिसरीनचा त्याच्या बॉडीमध्ये टॉलरन्स तयार झाला. आणि मित्रांनो आता नायट्रोग्लिसरीन नायट्रेटचे दुसरे जे
ड्रग आहेत ते जर इंजेक्ट केले मित्रांनो, तर ते ड्रग पण त्याचा इफेक्ट काहीही बॉडीमध्ये दिसणार नाही किंवा रिस्पॉन्स भेटणार नाही, कारण त्या सेम ग्रुपच्या एका ड्रगचा टॉलरन्स ऑलरेडी तयार झालेला आहे. इथे दुसरा आणखीन एक एक्झाम्पल आहे हिरोईन. हिरोईन ऍडिक्ट आर टॉलरंट टू द ऍक्शन ऑफ मॉर्फिन अँड अदर ओपिएट्स. तर मित्रांनो, हिरोईनचा जर तुम्हाला टॉलरन्स तुम्हाला नाही सॉरी पेशंटला तयार झालेला असेल किंवा जो काही ही करतात नशेसाठी पण यूज करतात हे नार्कोटिक प्रोडक्ट, तर त्याच्यामध्ये झाले असेल तर नंतरचे दुसरे ओपॉइड जे आहेत ते घेतले तरी त्यांचा टॉलरन्स बॉडी दाखवते मित्रांनो. तर इथे बघा मित्रांनो, जे लास्टचा पॉइंट आहे ते आहे क्रोनिक अल्कोहोलिक्स, म्हणजे जे क्रोनिक अल्कोहोल घेतात आर रेजिस्टंट टू द ऍक्शन ऑफ जनरल अॅनेस्थेटिक लाईक इथर. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या अल्कोहोलिक म्हणजे ज्यावेळेस जो जास्त अल्कोहोल घेतो, म्हणजे क्रोनिक म्हणजे खूप जास्त अल्कोहोल घेतो, तर त्या तशा पेशंटला जर समजा मित्रांनो जनरल अॅनेस्थेटिक दिलं तर त्यांची ऍक्शन दाखवणार नाहीये, रेजिस्ट करणार आहे, कारण तो क्रोनिक अल्कोहोल आहे, क्रोनिक अल्कोहोल पेशंट आहे. तर त्यामध्ये मित्रांनो जनरल अॅनेस्थेटिकचा पण लाईक इथर हे पण इफेक्ट दाखवत नाहीयेत. आणि मित्रांनो, आजच्या डे 3 मध्ये एवढंच होतं. आणि बाकीचे जे राहिलेले पॉइंट आहेत, बाकीचे खूप सारे पॉइंट या टॉपिक मध्ये आपल्याला राहिलेले आहेत, ते पण पॉइंट आपण लवकरच उद्याच्या लेक्चर मध्ये काही कव्हर करू. जवळपास उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करण्याचं बघणार आहेत. याच्यामध्ये हा एक पॉइंट राहिला आहे ऍडिटिव्ह इफेक्ट वाला, सिनर्जिझम, अँटागोनिझम. हे छोटे छोटे पॉइंट आहेत मित्रांनो, पण महत्वाचे आहेत. यावर 100% एखादा क्वेश्चन, एखादा नाही 2-3 क्वेश्चन तुमच्या डीआयच्या एक्झाम मध्ये येणार आहेत. आणि त्यावर मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून मी व्हिडिओ टाकणार आहे की किती पॉसिबल एमसीक्यू या पॉइंटवर येणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढे पण तुमचे बीफॉर्म दुसरे फ्रेंड असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मित्रांनो. थँक्यू.